सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात 1.5 तासात 2 वेगवेगळ्या ठिकाणी दहशत माजवून मारहाण, जबरदस्ती आणि गाड्यांची तोडफोड केल्याच्या 2 घटना घडल्या। दोन्ही प्रकरणातील आरोपींमध्ये भूषण गोसावी या व्यक्तीचे नाव कॉमन असल्याने पोलीस तपास वेगात सुरू झाला। नाशिक रोड बस स्टॉपवर पिस्तलचा धाक दाखवून 17,000ची लूट केली आहे। दिनांक 29 जुलै रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान नाशिक रोड बस स्टॉप नालंदा हॉटेल समोर फिर्यादी अफरोज अख्तर खान वर्ष 29, पेंटिंग कामगार, राहणार फोटोलवाड, नाशिक रोड। अफरोज खान तंबाखूची पुडी घेण्यासाठी गेला असता एमएच 39 JE 3987 क्रमांकाच्या काळ्या स्कोडा गाडीतून भूषण गोसावी, सुमित मोरे, दानिश शेख, सोनू शेख, मोनू शेख, साहिल आले। भूषणने पिस्तल दाखवून कोण इथला भाई आहे असे म्हणत दहशत माजवली। पान टपरीवाल्याला धक्काबुक्की केली असता अफरोज मध्ये पडला, त्याला साहिलने चॉपर लावून पकडलाय। दानिशने बियर बाटली डोक्यात फोडली तर सोनू मोनूने दगड मारलाय। मारहाणी दरम्यान भूषणने पोटाला पिस्तल लावून अफरोजच्या खिशातील 17,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतलाय। तुला जास्त माज आलाय का असे म्हणत शिवीगाळ केली आहे आणि सर्वजण पळून गेले। दरम्यान पिस्तूल मधून 2 फायरिंग झाल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आलाय। जखमी अफरोजला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय। नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। 3 जुलै रोजी 1:15 वाजेच्या दरम्यान केशव लक्ष्मी अपार्टमेंट जाधव मला देवळालीगाव येथे राहणारे फिर्यादी प्रशांत नानासाहेब जाधव हे घरी लॅपटॉपवर असताना त्याच काळ्या स्कोडा गाडीतून भूषण गोसावी, दानिश शेख, स्वप्नील मोरे व इतर 3 ते 4 जण आले। जुन्या वादाची कुरापत काढून त्यांनी प्रशांतच्या नावाने शिवीगाळ करत मर्सिडीज 350D क्रमांक MH 14 JR 8369 या गाडीवर दगड व फरशीचे तुकडे मारून समोरील काच व हेडलाइट फोडल्या। यावेळी भूषण गोसावीने प्रशांतच्या दिशेने गावठी पिस्तूल मधून हवेत 1 गोळी फायर केली आहे। आम्हीच नाशिक रोडचे भाई आहोत, कोणाला सपोर्ट केला तर सोडणार नाही अशी धमकी देऊन आरोपी पळून गेलाय। प्रशांतने यापूर्वीही कार्यालय फोडणे, गाडी फोडणे याबाबत याच आरोपींविरुद्ध तक्रार दिली होती। उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। दोन्ही घटनांमध्ये काळी स्कोडा गाडी आणि भूषण गोसावी, दानिश शेख यांचा सहभाग असल्याने दोन्ही पोलीस ठाणे समन्वयाने तपास करत आहे। आरोपींवर दहशत, मारहाण, जबरदस्ती, तोडफोड आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।